आपण स्वामीमय झालोय, आपलं मन स्वामीमय झालंय, ते कसं ओळखायचं? आपण कुठल्याही देवळात गेलोय आणि आता त्या देवाचं आपण मुखामध्ये नाम घेऊन आपण नमस्कार करणारच. तेवढ्यामध्ये नकळतरित्या श्री स्वामी समर्थ हे नाव आपल्या मुखामध्ये यायला लागलं, की असं समजायचं आपलं मन स्वामीमय झालं आहे. आपण स्वामीमय झालो आहोत. दुसरी गोष्ट, आपण कुणाचं दुःख नाही पाहू शकत. असं व्हायला लागलं, की असं समजायचं आपण स्वामीमय झालो आहोत. सतत आपल्याला वाटत राहणं, की समोरचा अडचणीत आहे, समोरचा दुःखात आहे आणि आता आपल्याला त्याची जमेल तेवढी तरी आपण मदत करायलाच पाहिजे. असं वाटायला लागलं, की असं समजायचं आपण स्वामीमय झालो आहोत. आपल्याकडून कधीच कुणाचं वाईट होऊ नये असे विचार यायला लागले मनामध्ये. आपण सतत एखाद्याच्या बाबतीत चांगला विचार करायला लागलो. एखाद्याचं सुख पाहून आपल्याला त्या व्यक्तीला जेवढा आनंद झाला आहे, तेवढा आनंद आपल्याला व्हायला लागला. तर समजायचं आपण स्वामीमय झालेलो आहोत. आपण कुणाचंच वाईट होताना पाहू शकत नसाल, तर आपण स्वामीमय झालेलो आहोत. अशा असंख्य गोष्टी आहेत, ज्या की फक्त चांगल्या आहेत. तुमच्यामधले जे नकारात्मक विचार आहेत, ते कमी 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 होत जाऊन सकारात्मकता जेवढी वाढायला लागेल, तेव्हा आपण समजायचं आपण स्वामीमय झालेले आहोत.